स्वामी समर्थांची अनुभूती कथा. रिकामं भांड. स्वामी समर्थांचा अनुभव ऐकून अंगावर शहारे येतील. एका गावात एक गरीब मनुष्य राहत होता. त्याच्या घरात नेहमीच तुटवडा, कधी धान्य नव्हतं, कधी नशीब नव्हतं आणि कधी धीर नव्हता. एका दिवशी त्याने रिकामं मातीचं भांड स्वामींच्या पादुकांसमोर ठेवलं आणि म्हणाला, स्वामी, माझं जीवन या भांड्यासारखं रिकामं आहे. तुम्ही भरलं नाहीत तर कोण भरणार? तो मनातली सारी वेदना ओतून प्रार्थना करत होता. रात्र झाली. थकून तो झोपून गेला. पहाटे त्याला एक आवाज ऐकू आला, भांड जणू आपोआप हलल्यासारखं. तो घाबरत भांड्याकडे गेला आणि जे पाहिलं ते अविश्वसनीय. रिकामं भांड कणसांनी भरलेलं. वरती जणू सौम्य सोनेरी प्रकाश पडला होता. त्याने थरथरत विचारलं, हे कसं? कानाशी स्वामींचा शांत करुण आवाज उमटला, बाळा, रिकामेपणा आम्ही भरतो, पण त्यासाठी तू भांड तरी ठेवायला हवं होतंस. आज तू श्रद्धेचं भांड ठेवलंस. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्या दिवसापासून त्याच्या घरात कधी धान्य कमी पडलं नाही. त्याला चांगलं काम मिळालं, घर सुधारलं आणि मनातून भीती निघून गेली. तो सर्वांना सांगत असे, मी स्वामींकडे काही मागितलं नव्हतं, मी फक्त भांड ठेवलं, बाकी सगळं स्वामींनी केलं. श्री स्वामी समर्थ.